तर मित्रांनो, मस्तपैकी आपण आता तुम्हाला दाखवतो की कर्नाटकमधलं हे समोर दिसते, थोड्या अंतरावर तुम्हाला दिसेलच विधानसौध म्हणून लागतंय आपल्याला. तर आपण बेळगावमधून आपण बाहेर पडलेलो आहे, सध्या म्हैसूरसाठी आपण जात आहे थोडं कंपनीच्या कामानिमित्तानं. वाटलं एक मस्तपैकी एक ब्लॉग बनवावा, तुम्हाला दाखवावं की कर्नाटक, तिथले रस्ते वगैरे, आजूबाजूचे म्हणजे असणारं वातावरण. आपल्याकडं आता सध्या म्हणजे महाराष्ट्रात चालू आहे, कुठं पाऊस, कुठं कधी ऊन आहे, कधी थंडीच आहे मध्येच, कधी दिवसाचाच पाऊस. तर हे असं बघा, इकडं पूर्ण फ्रेश वातावरण आहे. एकदम फिरायला तर एकदम असं जबरदस्त स्पॉट आहे, विशेष हार्ड आहे. उटीला तरी आता एकदम म्हैसूर गार्डन वगैरे बघण्यासारखे म्हणजे तिकडचे हे आहेत. तर हे आता आपण बेळगावपासून आपण गेलं की पहिला टोल नाका आपल्याला लागते. हा पास करून गेल्या पुढं वातावरण तर जर असं दिसतच होतं, पण हे बघा असला जे पाऊस आला, अरे काय दिसायला मार्ग नाही. त्या आईला म्हटलं आता काय खरं नाही. शेवटी कसं तरी आपलं इकडे तिकडे वायपर झापूक करत आम्ही कसं तरी त्या आईला पोचलो बघा. एकदा पावसातून बाहेर पडलो आणि इकडे हळू जे बघितलं तरी ज्या आईला इकडे पाऊस इकडे ऊन, काही कळायला मार्ग नाही अजिबात. हे बघा, हे असं वातावरण होतं, जिथं ढग दिसायचं तिथंच पाणी बिणी असं पाजरायचं. नंतर असं करत आलो, भूक लागलेली भरपूर. आता म्हटलं हॉटेल शोधायचं आता, तोपर्यंत असं करत हरिहर पास करून वगैरे मस्तपैकी आम्ही आलो बरोबर दावणगिरी. तर ते मिळालं बघा श्री आकाशी हॉटेल. एक नंबर असं मस्त गाडी पार्क केली आम्ही. आकाशी हॉटेलचं वातावरण वगैरे फ्रेश बघितलं, तिथली स्वच्छता, टापटीपणा एक नंबर मस्त आहे. तिथं जेवण तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीतलं चांगलं एकदम जेवण मिळते. ती आपण गाडी पार्क केली आणि आतमध्ये ऑर्डर देण्यासाठी, खानपानासाठी आम्ही बसलो. तिथून सगळं मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे करून थोडा वेळ आम्ही थांबून वगैरे जेवण झाल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर पुन्हा असं एकदम मस्त वातावरणात असं आलो. असं वाटत होतं की हा प्रवास कंटिन्यू सतत चालत राहावा. मस्त एकदम क्लायमेट एक नंबर जबरदस्त आहे. पाहून खरंच एकदा येऊन बघा. उटीला तुम्ही ह्या टायमिंगला जर येत असाल तर थंडी तर एवढी जबरदस्त आहे, बोलायचंच काम नाही. आणि एक नंबर म्हणजे एक नंबर भारी आहे वातावरण.